मैं नीतीश कुमार सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता हूं। 2022 मध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली होती, पण आता 2 वर्षानंतर पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी भाजपसोबत नव्यानं संसार थाटलाय। आता नितीश कुमार यांनी नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। शिवसेना ठाकरे गटानं सुद्धा 2019 मध्ये भाजपला हात दाखवून महाविकास आघाडीच्या माध्यमातून नव्या राजकीय संसाराला सुरुवात केली होती। महाविकास आघाडीचा संसार 2.5 वर्ष सुरू राहिला, मात्र त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। परिणामी बिहार पॅटर्न प्रमाणेच ठाकरे गट आणि भाजप एकत्र येऊन राजकीय चूल मांडतील का या चर्चेनं जोर धरलाय। या चर्चेला संजय राऊत यांनी काय उत्तर दिलं ते पाहूयात। तर आता काय साक्षात्कार झालाय का? आम्हाला काय म्हणून सोबत घेणार? आमच्याकडे पक्ष नाही, आमच्याकडे चिन्ह नाही, काय म्हणून घेणार आम्हाला सोबत ते त्यांनी स्पष्ट करावं। संजय राऊत यांनी यावेळी भाजपवर जोरदार तोफ टाकली। पलटूराम फक्त नितीश कुमारच नाहीत, तर पहिले पलटूराम भाजप असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला। नितीश कुमार आमच्या दारात उभे राहिले तरी त्यांना भाजपमध्ये घेणार नाही अशी नेत्यांची वक्तव्य होती, याकडे राऊत यांनी लक्ष वेधलं। बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपनं पुन्हा हातमिळवणी केली। हा बिहारचा पॅटर्न महाराष्ट्रात लागू होऊ शकतो का, यावर राजकीय विश्लेषकांना काय वाटतं ते पाहूयात। जेव्हा शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तेव्हा त्यांचा एक प्रकारचे छळ सुरू झाला। आज ज्या पद्धतीनं भाजप सत्तेवर आहे, पण शिवसेनेला ईडी किंवा अन्य काही संस्थांच्या माध्यमातून जो त्रास देण्याचं सुरू आहे ते पाहता उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एक होतील अशी शक्यता वाटत नाही। पण राजकारणात असं कधीच होत नाही की कुठलीही गोष्ट शक्य ती अशक्य होते। महाराष्ट्रात सध्या तरी भाजप आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याची चिन्ह दिसत नाहीत, पण बिहार पॅटर्नचा अवलंब केलाच जाणार नाही हे सुद्धा 100% कोणीच सांगू शकत नाही। कारण राजकीय परिस्थिती पाहता राजकारणात कोणतीच शक्यता नाकारता येत नाही हेच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।